6वा आणि गुणाचं वर्णन करताना गुणातीतता आणि कोणता गुण मनावर काय प्रभाव टाकतो, गुणाच्या अधीन मन कसं जातं आणि गुणाचा आणि मनाचा संयोग होताना संबंध जडाचा होतो, विकार वृत्तीचा होतो आणि भ्रांतीजन्य पदार्थाची मजबूती होती. म्हणजे खोट्याकड खोट खरं वाटू लागतं, म्हणजे भ्रांती वाढते. पण भ्रांती वाढणं आणि भ्रांती जाणं दोन गोष्टी. भ्रांतीत राहणं म्हणजे दुःख देणे, लक्षात ठेव. भ्रांती वाढणं म्हणजे हे गुन्हा आणि भ्रांती संपवणं म्हणजे श्रवण. आणि गुणाच्या पलीकडे जाणं म्हणजे गुणातीतता. म्हणजे कुठल्याही गुणाचा व्यवहार, त्याचा आविष्कार नको आपल्या हृदयात, पण आपण त्या गुणामध्येच आहेत. गुणामध्ये असणं आणि देहामध्ये असणं सेम. कारण गुण त्याच्या प्रवाहानुसार कार्य करतात, ते तर होणारच. प्रकृतीच 3 गुणाची आहे ना. 7व्या अध्यायामध्ये आपण शिकलो ना, प्रकृती 2 रूपाची, एक परा आणि अपरा. प्रकृती म्हणजे हे 2 गुण म्हणजे प्रकृतीचे एकच आहे. मग परा ही जड, अपरा एक जड प्रकृती, एक चेतन, एक जाणीव आहे, शुद्ध प्रकृती. आणि जिथे जाणीव नाही, हे जड पदार्थ, पृथ्वी, पाणी, जल, डोंगर, हे न जिथं स्वतःची हालचाल नाही तिथं जड. मग ह्या प्रकृतीचा संबंध किती करायचा आणि का करायचा, 2 प्रश्न आहेत. प्रकृती म्हणजे जड, हे लक्षात ठेवायचं. मग जडाचा संबंध म्हणजे मोह आणि संबंध प्रकृतीचा आणि बाद, 2 गोष्टी आपण अवलोकन करू. आता गुणावर गुण 3 येतात आणि जातात. पण गुणाच्या आता पुढचा उद्याचा विषय, उद्या परवाचा. आता आपले राहिले आपण 300 जवळ आलो. आज आपण कमीत कमी गुणातून कसं बाहेर निघायचं, आणि आपल्याला कळत नाही आपण गुणात आहेत, ते पण नाही कळत. जेव्हा विकार होतो, जेव्हा दुःख उग्र होत, वासना अतिबलवान होती, आणि तेव्हा वृत्तीची हालचाल कधी होती रजामुळं. वृत्ती तम कशामुळे होतं, तमा, भांडण, क्रोध, द्वेष, अहंकार, तमामुळे. जडता तमामुळे, झोप तमामुळे, सत्वगुण, शांतता, ईश्वराची पूजा, देवधर्म, जे काय कर्म करतो ईश्वराचे ते सत्वगुण. पण ह्या 3ला ओलांडायचं, एकाला ओलांडायचं नाही. आता 3ला एकाला ओलांडून तर काम सोपं होतं. आता 3 गुणाचा व्यवहार करताना जेव्हा बुद्धी जागी असते, ती श्रवणाच्या माध्यमातून जागी होती, बोधमाच्या माध्यमातून पवित्र होती, आणि संतांच्या संगतीमध्ये ती ब्रह्म होती. या 3 गोष्टीला अवलोकन करायच्याच, कुठं काय होते, कुठं काय होते. मग संतांच्या संगतीमध्ये तिला सहज मुक्त होता येतं, आणि संसारामध्ये तिला दुःख भोगावं लागतं. मग संसारात रमणं कितपत खरंय आणि व्यवहारात धरणं कितपत खरंय, व्यवहारातून निघणं किती सुंदर आहे. शांतता असते व्यवहारातून. व्यवहार सुटला तुमचा तर तुमचा अंतःकरणात समाधानाला कमीच नाही, सुखाला सुख संपतच नाही, दुःख झालं तरी शिवत नाही. हे ज्ञानी महात्म्याच्या गुणातीततेचे लक्षण आहे. मग आता पुढच्या वेळी सांगितलं अर्जुनांना, देवा मी एवढं वर्णन सांगितलंय, गुण 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 14 तेच चालले गेले. मग तुम्ही म्हणतात गुणातीत व्हा, गुणाच्या पलीकडे जा, गुणात राहू नका, गुणाचं वर्चस्व होऊ देऊ नका. तर गुणात व्हायचं कसं? गुणातीत असलेला पुरुष कसा आहे, तो जातो कसा गुणाच्या पलीकडे?
आणि गुणाच्या पलीकडे गेल्यानंतर त्या पुरुषाची, त्या जीवाची काय स्थिती आहे, बुद्धीची काय अवस्था आहे हे सांगा. आता पुढच्या तेच आहे. हा, किती सुंदर आहे. मग मग तसं जेव्हा आपण हे जाणतो की अर्जुनाचा प्रश्न, भगवंताचं उत्तर, भगवंताचा बोध आणि अर्जुनाची बुद्धीची जागृती, या दोन किमया आहेत वैरी श्रवणामध्ये. पण ते पण आपलं उमगत नाही. उमजते का? का उमजत नाही? पात्रता नाही. बरोबर आहे ना? पात्रता नाही. म्हणून अपात्र बुद्धीला श्रवण झेपत नाही आणि पात्र बुद्धीला श्रवणात शिवा करमत नाही. लक्षणच तेच आहे. आपल्या स्वरूपाचं वर्णन म्हणलं की प्राण कासायस होतो ऐकायला. कारण जिथं उद्धार आहे तो श्रवण आहे, जिथं आधार आहे तो संसार आहे. जिथं उद्धार आहे ते श्रवण आहे. दुःख आहे तिथं गुण आहे. मग गुणापासून काय मिळतं? सुख दुःख. आणि गुणातच गेल्यावर न सुख न दुःख सुखरूपता. मग ज्या जीवाला मुक्त व्हायचंय ना वहिनी, ज्याला उद्धार करायचंय ना, ज्याला भगवंत सोबत रमायचंय ना, ज्याला मूळ तत्वाकडे जायचंय, ज्याला देहभावात नाही राहायचंय, त्याला श्रवण आहे. त्या भक्तीचं फलच आहे की देहभावातून भिन्न होणं आणि वृत्तीचा बाध होणं, गुणाचा संबंध न राहणं आणि गुणाला ओलांडून बुद्धीनं परमात्म तत्वाकडे जाणं. गुणाच्या पलीकडे तोच आहे आणि गुणामध्ये जगतच आहे आणि जगत हे भ्रांतच आहे. मग भ्रांतीत दुःख आहे आणि गुणाच्या पलीकडे गेले की सुख आहे. पण तुम्ही गुणाला सोडत नाहीत ना. हे तुमचं आयुष्यातलं एक ग्रहण आहे बुद्धीचं. हा, गुणाला का धरायचं आणि गुणात का राहायचं? तुम्हाला माहितच नाही ना आम्ही गुणात आहेत ते. ही मोठी भानगड आहे. आम्ही गुणात आहे आणि गुण वृत्तीत आहे. वृत्तीत तसा त्यानुसार व्यवहार आहे आणि त्याचा आविष्कार आहे. पण जेव्हा ज्ञान झालं तर आविष्कार नसतो गुणाचा. कारण ज्ञानी महात्मा गुणाला सहज सोडतो, परमार्थाला मन जोडतो आणि त्या अवस्थेत जगतो. देहाच्या अवस्थेला मान्यच नाही, जडाला तो पाहतच नाही आणि खोट्याच त्याला वर्चस्वच नाही. तो ज्ञान. गुणातीतता तिकडे म्हणा तिकडे. आता तैसी गुणी गुणा परवते, जे आपण पे असे आहे ते. जो आत्मरूप झाला तो गुणात असताना त्याला काही बाधा होत नाही हे सांगितले. गुणा परवते, तो गुणाच्या पलीकडे, तो यात नाही, तो गुणात नाहीये. गुणा परवते, गुणाच्या पलीकडे. जे आपण पे असे आहे ते, जे आपण पे असे ऐते, जे आपल्या मूळ स्वरूपामध्ये विराजमान आहे तो ज्ञानी आहे. ती अहम बैसे अहंते मूळकीची आहे. मग तो कसा आहे? अहम. त्याला अहमपणा कोणाचा आहे? परमेश्वराचा. ते अहम बैसे अहंते म्हणजे मी आत्मा आहे, अहंकार आहे त्या बुद्धीला. गुणामुळे मी देह आहे हा बुद्धीला अहंकार होता. आता अहम बैसे अहंते, अहम बैसे अहंते, अहम म्हणजे अहंकार. मग त्या ज्ञानी महात्म्याला अहंकार कोणाचा आहे? ब्रह्मस्वरूपाचा. मी ब्रह्म आहे, हा मी आज ब्रह्म आहे हा त्याचा अहंकार आहे. मी देह आहे हा गुणाचा अहंकार आहे. किती फरक आहे बघा. अहंकार धरावा भगवंताचा का मेरेला म्हणायचा. आता सत्यच नाही ना स्वतः अंगानं, ही बुद्धी नाही ना तुम्हाला. हे दिसत ते नाहीच आहे, त्याला अस्तित्वच नाहीये. ते स्वरूपाच्या संबंधाने दिसतंय. पण जेव्हा त्याचं प्रारब्ध संपलं ते खाली वळून पडते. मग असतानाच त्याला संबंध धरू नका ना.
सोपं आहे होईल परमार्थ, फार सोपं आहे, पण कळत नाही. पण कळल्यावर तो मी नाही असं मनाला ऍक्शन लागत नाही. लागतो का? कळतच नाही पहिल्यांदा की जीवन जगताना आपण कुणाला माझं म्हणलंय, व्यवहार करताना आपण गुन्हावाला का शिवलंय, आणि भगवंताचं नातं असताना ते बंद का केलंय, याच काही देणे घेणं नाही जीवाला. तो जन्मतो मरतो, वासनेत शिरतो आणि अहम मध्ये राहतो. म्हणजे तमोगुण सत्वगुणाला तो धरून असतो ना बुद्धी. ती सत्वात तमात रजाते. पण हा व्यापार चुकीचा आहे, कारण तिन्ही गुण त्या बुद्धीला त्रासून टाकतात. कुठं कळतं आपल्याला हे? जे त्रास देतो त्याला आपण बाहेर काढतो ना, ते थोबडे बघत नाही ना. जे त्रास देत, जे भांडत, त्याच्यापासून आपण दूर जातो. नको ही बाय भांडकुदळे, हिला बोलणंच नको. साधी भाषा आहे. एखादी भांडकुदळ असती, एखादी कपटी असती, एखादी आयुष्यभर त्रास देण्यासाठी जन्मती, मग अशापासून आपण दूर राहतो. पण त्याच्यापासून काही मिळतच नाही जगाला. तसं गुणाच्या संबंधापासून काहीच मिळत नाही बुद्धीला. सेम सेम, बरोबर आहे ना? मग काही मिळत नाही तर बुद्धी गुणाकडे का जाती? महागाविद्या असते. एकच उत्तर. बुद्धी गुणाकडे का थांबती, गुणाच्या व्यवहाराला का धरती, आणि गुणाचं कार्य मी केलं का म्हणती? तिन्ही प्रश्न. आणि हे वाचून कळत नाही. वाचून कळत नाही घरी बसून. आपल्याला एकदा कोणते 4 पुस्तकं रोजचे आपल्या पोत्या वाचल्या, काय माळा केल्या की झालं वाटतं सगळं. काय झालं? काही झालं नाही अजून तर. चेंडानं बुड झालं का? परमार्थाची सुरुवात भक्तीच्या द्वारे असते, आणि त्या भक्तीच्या उगम ज्ञानाकडे जाता. भक्ती पूर्ण झालं की भगवंताला येऊन तुम्हाला सांगावं लागतं तुम्ही कोण आहेत, तुझं अस्तित्व काय आहे, तुझं स्वरूप काय आहे, तू कोणाला माझं म्हणतेस. ज्या देहाला माझं म्हणतेस तो देह मी उत्पन्न केलाय, आणि उत्पन्न करताना त्याला सत्ता दिली नाही, आणि तू सत्ता कधी दिली आला? गीतेतून कळतंय. म्हणून तर आत्मा आणि अनात्माचा विवेक करणार अंतःकरण जेव्हा शुद्ध आणि परिपूर्ण होतं, विवेकाने सुसज्ज होतं, तर ते जड आणि चित्त त्याची विभागणी करता अंतःकरण. खरं आणि खोट, त्या बुद्धीला विवेक, ती बुद्धी त्या खोट्याला आणि खऱ्याचा निमवाडा करते. म्हणून तो विवेक संपन्न होती. हे परमार्थाच्या शिड्या आहे. भगवंताकडे जाण्याच्या परमार्थातल्या शिड्या आहे. त्याच्यावर बुद्धी एका टप्प्यानं पुढे चालती आणि सुसंपन्न होते विवेकानं, आणि जडाला सोडून ती चिन्मयतेकडे जाऊ लागते. खरं आणि खोटं. खोटं म्हणजे जड आणि खरं म्हणजे परमात्मा. हे दोघातलं अंतर ती जाणते आणि खोट्याला सोडती. हे विवेकाचं फल आहे. मग बघा तुम्ही खोट्याला सोडलं का धरलं बघा. आता खोट्याला सोडलं का खोट्याला मानलं का खोट्याचं प्रेम आलं, तिन्ही गोष्टी द्या. सांगा बरं 3 गोष्टी. भगवंताला सोडून सगळं मिथ्या म्हणजे खोट. त्याच्यामध्ये आपण राहतो, जगतो, आणि खोट्याला पाहतो आणि खोट्याला धरून चालतो. तिथं आपलं चुकतं, बस बाकी काही नाही. एवढं सांगायचं. आता हे ओवीतलं पुढे राहिले 2 शब्द. ते अहम वैसे अहंते मूळ केची आहे. जेव्हा अहंकार देहाचा असतो तेव्हा ज्ञान असतं. मी देह मी देह. हे गुणामुळे देहाकडे बुद्धी जाते, आणि गुणाला ओलांड्यावर बुद्धी मी स्वरूप आहे, मी ब्रह्म आहे, मग स्वरूपाचा अहंकार धरते. ते भगवंताने सांगितलं इथं. आता पुढचं बघा. तेथून मग पाहता म्हणे साक्षी मी न करता, हे गुणाची क्रिया जाता नियोजित.
गुणच क्रिया जाता नियोजित. हे क्रियेला कर्माला गुणच कारणीभूत आहे हे कळालं आणि गुण मी नाही हे बुद्धीनं जाणलं म्हणून मी गुणातून बाहेर आलो आणि वृत्तीला सोडून भगवंताच्या ठिकाणी एकरूप झालो. तर मी अकर्ता झालो कर्माचा, साक्षी झालो व्यवहाराचा आणि हा क्षण आहे खऱ्या मुक्तीचा. छान आहे ओवी. त्याला लागले त्यालाच कळते, नाही लागणार. बुद्धी किती पवित्र असते तर त्या बोधाला धारण करते. तर शेवटचं काय बोलले मी काय बोलले तर त्याचे निरूपण काय झालं ओवी, तो विषय जातच नाही बाजूला. घ्या थोडं तरी घ्या, किती गुऱ्या काम पण आपण त्याला सोडत नाही. कारण जेव्हा आपण त्याची तळमळ असते मधून तर भगवंत स्वतःहून देतो. त्याला संसाराच्या मध्ये तर भगवंत येतच नाही. ही कुणी ज्ञानी लोकांची ओढ त्याचीच असते ना. वेळ वेळा ग्रंथ, वेळ वेळा ग्रंथ, वेळ वेळा ग्रंथ. सकाळ असू दे, दुपार असू दे, संध्याकाळ सतत ओढ त्या भगवंताला जाणण्याची आणि भगवंत म्हणण्याची आणि भगवंताची स्थिती भोगण्याची. जे अंतःकरणाची जे ओढ आहे ते ज्ञानी महात्म्याची असती, नको संसारिकाची. कारण ती अवस्था त्यांची नसतेच आहे. का मला माहित नाही, का नसते ते माहित नाही. पण जेव्हा मुमुक्षुत्व पद येत आपल्याला श्रवणामध्ये पण ते तुम्ही तगमग नाही तर ते मंद मुमुक्षु पूर्ण नाही. कारण जसं तुम्हाला पाणी पिल्याचं जमत नाही, तुम्ही थांबता का पाणी पिल्याशिवाय? बरं समजा तुम्ही 10 नाही खाल्लं तर 12 ते जेवता की नाही? नाही खाल्लं एका दिवशी 10-11 तुम्हाला 1 खावंच लागतं ना. तुम्ही थांबता का, शांत बसता का? तसंच बुद्धीला भगवंताच्या चिंतनाचं थांबू शकत नाही ती. तर तिथे मुमुक्षु तोच जिवंत आहे ना. तुम्हाला श्रवण झालं काय, मूवी कळाली काय, बुद्धीचा विकार कोणत्या ओळी वाचतो आणि वाचताना मन काय तेवढा ओळीमध्ये काय शांत होत नसतं. एक वाचन त्याच्यामध्ये काय आस्था आहे का, जाणीव आहे का, त्या ओवीतला भाव आहे, माऊलीचं मन काय त्याच्यामध्ये वाचताना काय तुमच्यापासून एक पुण्य होईल श्रद्धा असेल तर, आणि सत्य पण कमी होईल. व्यवहार म्हणून जर पोते हातात घेतली तर कुठले पुण्य आहे? मला मुक्त व्हायचं पण घेतली तर पुण्याचं पुढचं आहे. मग तुमची जी तळमळ आहे त्याच्यावर परमार्थाचं फल आहे. मग तळमळ तुम्ही उघड करायची का, तर ह्याच देहात त्याची भेट घ्यायची. हा वाणा असतो मुमुक्षूचा, त्यामुळे त्याची ओढ त्या परमार्थात असते आणि सवडीने संसार असतो. तुमचा सवडीने परमार्थ आहे, ओढीने संसार आहे. आयुष्यभर आम्ही बघितलं ना, एका पाठ करून बोलत नाही आम्ही. एक ओढ आहे भगवंताच्या प्राप्तीची, एक तगमग आहे प्राणाची, एक स्थिती आहे भगवंताची. म्हणून जेव्हा बुद्धीला परमेश्वराचं चिंतन आवडतं, भगवंताचं संसारात नाही. आणि सांगू, जे श्रवणाची अपरंपार ओढ आहे तो संसार करताना पण परमार्थ होत आहे त्याचा. कारण संसारात नाहीच ना ते जे बी असतो आपलं मनोगत, आपली स्थिती, आपली वृत्ती ईश्वरात आहे. मग त्याने संसार केला काय, परमार्थ केला काय? त्यानं मिळवलं ना. मग ते संसार केला तर ते वाटत नाही आणि परमार्थ नाही केला तर ते त्याच्या अज्ञान शिवत नाही, पुरतच नाही. म्हणून एक साध्य प्राप्त करण्याची जी ओढ आहे मनाला, एक साध्य प्राप्त होतं, साधना सफल होती आणि परमात्मा स्थितीची अनुभूती सतत राहते. तीच खरी जीवनमुक्ती. देह स्थिती नको, हा जो अट्टहास अंतःकरणामध्ये नको, देह स्थिती नको, वृत्ती इकडे तिकडं, न देहावर न जगतावर नको. वृत्तीचा संबंध त्या ठिकाणी असतो परमात्म्याच्या ठिकाणी, अर्थात तिला संसार ते टिकत नाही किंवा संसार ते जमत नाही. जरी केला तरी मग संसार करून तिला जर ते चिटका नाही तर तो ज्ञानी. आणि परमार्थ करताना पण इकडची ओढ आहे तर तो परमार्थ कशाचा? जिथं त्याची सत्ता प्रगट झाली परमेश्वराची आणि सत्ता संपली, देहाची किंवा जगताची किंवा विषयाची,
किंवा वासनेची किंवा गुणाची, हे सगळं संपवलं तुम्ही तुमच्या शक्तीनं, परमार्थाच्या, भक्तीनं, हृदयाच्या, युक्तीनं, मनाच्या. तुम्ही ही बिल्डिंग बसवली परमार्थाची, घडी बसवली म्हणतात वैदिक भाषेमध्ये, परमार्थाची घडी बसवली. तर त्या ठिकाणी संपत्ती बोधाची आली, संगती साधूची केली आणि परमसत्ता हातात आली आणि आत्मस्थिती भोगायला सुरुवात झाली. वृत्ती ईश्वर तन्मय झाली. त्या ठिकाणी आपली अवस्था आपण भोगली, ती जीवनमुक्ती झाली. आणि ही तर घडी बसवणं महत्वाचं. ही घडी बसव, ज्ञानात उडी, ही परमार्थाची घडी. बस. चला पुढे. आता आपण 92 कडे जाऊ. संपलं 92. तेथून मग पाहता मग म्हणे मी साक्षी करता. ही गुणाची क्रिया जाता, हे गुणाची क्रिया जाता नियोजिता. हे कर्म जे होतं ते गुणामुळे होतं. पण गुणात मी नाही, गुण मी नाही, गुणाचा संबंध मला नाही. मी गुणात येत आहे, मी कर्मात नाही, कर्माच्या संबंधात नाही, कर्माचा संबंध नाही आणि कर्माची मला देणं घेणं नाही. कारण कर्म गुणामुळे, कर्माला मी पाहणार आहे, कर्म मी करणारा नाही. म्हणून मी कसा आहे पाहता म्हणे साक्षी मी करता. म्हणे साक्षी मी करता. बुद्धी म्हणते ती, तुमचं तोंड नाही म्हणत तेव्हा. ती म्हणते मी साक्षी आहे. जेव्हा व्यवहार होतो तो बुद्धीच्या द्वारे होतो. निश्चय बुद्धी करते. मग ती म्हणते मी साक्षी आहे. कुणाची? व्यवहाराची. कर्माचा मी करता आहे. कर्म करता आणि साक्षी हे दोन पदे ज्ञानी महात्म्याला. ती म्हणते मी नाही बाबा, मी कर्म करणार नाही. मी त्या कर्माला पाहते. साक्षी काय? पाहणारा. आणि कर्म करणारा पाहत नाही, करता होत. मग क्रियेचा करते मध्ये गुणाचा संबंध आहे. आणि क्रिया सोडली तेव्हा अंतःकरणानं की माझी नाहीये, ही गुणाची क्रिया आहे. गुण आणि कर्म हा संबंध आहे आणि मी आणि भगवंत आम्हाला संबंध आहे. हा दृढ भाव तयार होतो तेव्हा ज्ञानी महात्मा आपल्या आपल्या स्वरूपामध्ये स्थित असतो. पण नाही, माहितच नाही ना कुठलं काही. आणि एवढं चिंतनाला जिवंत अधिकारी पाहिजे म्हणे सच हे कळायला. आता 50 पुढे पास एका दिवसात, कारण हे मिळतच नाही कुठं. आशा ओवीचा उकल सांगणारे सगळे झोपे गेले, संपले. देणं न घेणं. पण जीवाची मुक्ती जर मांडली नाही तर जीव मुक्त कशी होतील? बुद्धीला जर त्याचं स्वरूप दाखवलं नाही प्रकट करून तर बुद्धी भगवंताकडे जाईल कशी? हे कुणाला देणं घेणं नाहीये. 7 दिवस सप्ताह करायचा. उदो ग अंबाबाई उदो, तसं नाहीये. प्रत्येक अध्यात्माची बैठक करायची, भक्तीची वाट मोकळी करायची, सक्तीची वाट रोखायची आणि परमात्मा स्थिती अनुभवाला द्यायची. हे संतांचं कार्य आहे. आलेला जीव जर विवळत असेल दुःखानं, अज्ञानात भाजत असेल आणि जन्म मृत्यूमध्ये फिरत असेल तर संतांचं आद्य कर्तव्य त्याला त्या अज्ञानाच्या होळीतून बाहेर काढणं, पेटलेलं मन शांत करणं. कारण संसारात मन पेटलेलं असतं. कुणी मान्य करा की न करा, तर तुम्ही झाकून टाकता संसारी लोक. तुम्हाला चांगलं म्हणायची सवय लागली, चांगलं काहीच नसतंय. आम्ही खोटं करतो, संसार खोटा म्हणून सांगतो, सुख नाही म्हणून सांगतो. तुम्ही संसारात सुख देत बसता. डिफरन्स आहे. तुम्हाला संसारामध्ये आवड आहे, पण आम्हाला संसाराचा परित्याग आहे. जिथं सुख नाही तिथं का रमायचं? जे खरं नाही तिथं का थांबायचं? आणि जे खोट आहे त्याला का धरायचं? हा बाणा असतो ज्ञानी महात्म्याचा. खोट खोट बरोबर आहे ना? मग खोट्यामध्ये रमणं हा विद्येचा वाट आहे आणि खऱ्याला ओळखणं हा परमात्माचा थाट आहे. आता खोट्याची ओळख किती देहाची घराची किती त्रास होतो. मग ते माझं म्हणले तू निघाले तुझं ते
त्याचा स्वार्थ मतलब निघाला. आणि संताला माझं म्हणलं स्वार्थच नाही, कपट बी नाही, मतलब बी नाही आणि घात बी नाही कुणाचा. तुम्हाला वाटलं का संसारात कोणी घात करत नाही? अहो लय घातिक लोक. कुणी कसा घात करत अंतरात, कुणी बाह्य करत. घात करत मुंडक दाबत की नाही. सही दिली तर गोड, हे घात. या बाळाला कळ म्हणून सह्या करायचा खरं मला ते अवघड आहे. आयुष्यभर जपती बाई सुनाला दागिने करायला आणि सून जाते दिल्लीला आणि बाई गल्लीला. चलू दे म्हणते मी सोनं गोळा केलं, दागिने ज्ञानाचे दागिने ग. ते म्हणते माहित नाही. गेलं का नाही बोऱ्या वाजल्या का नाही. सोनं घ्यायचं सुनाला घे ना, पण ब्रह्मज्ञानात सोनं कुठे होती. सोनं घेतलेलं सुख फक्त अक्षय टाकूच असतं, पुन्हा नसतं. पुन्हा काय नसतंय, पुन्हा दिवाळ कळतच नाही लोकांना. हो माऊली. आता ऐक माऊली. आणि बुद्धी आणि निर्गुण हे कुठे सांगतात. गुणाच्या पुढे निर्गुण आहे ना. मग जेव्हा बुद्धी गुणाला सोडून निर्गुणाकडे जाते तर ती मी अकर्ता म्हणते आणि गुणाला धरते तर मी करता म्हणते. हे सांगायचं चुकलं. म्हणजे एवढं बोलल्याच खूप. ही बाई बोलत नव्हती, आता बोलायला गेलं माझं. का बरं चांगलं तुम्ही आंब्याचा रस फेकता का रस्त्याला नेऊन. सालपोट फेकता किंवा नाही. आज रस फेकला, सालपोट वाढले ताटामध्ये का रस असं आहे का. म्हणजे सारा नाही असं. जेव्हा साराकडे असते तर आसार व्यावृत्त असत आणि आसाराकडे असते तर सार व्यावृत्त म्हणजे बाजूला. या दोन गोष्टी व्यावृत्त म्हणजे निवृत्ती असते. इथून तीच बाजूला जाते ना असत्य आणि सत प्रगट होत. जेव्हा सत प्रगट होत तर असत्याला जागाच नाही, बिलकुल नाही. तुम्ही खवा करतात, दूध कुठे गेलं सांगता येते का. दूध दिसता दिसता संपत आणि खवा बनतो, तसं अज्ञान संपत ब्रह्मभाव बनतो. दाखवर दूध कुठे गेलं. आज्ञेनं नेलं तसं अज्ञान ज्ञानानं नेलं. आपल्या अनुभवाच्या गोष्टी असतात नाही. आपण आंब्याचा ही पोरगी म्हणे मला जाता झाली आंब्याचा खवा कुठल्या फक्त खाली ब्रह्मवृत्त शिल्लक राहते. जेव्हा खवा हालत नाही, हालतो का पुन्हा. खव्यातलं दूध गेलं, दुधातलं पाणी आटलं तर ते घट्ट गोळा होतो, ते सरकत नाही. तसं चित्त देहाकडे सरकत नाही. बस अज्ञानाचं पाणी जाळावं लागतं. ते जाळणं फार कठीण आहे, फार कठीण आहे. कारण चिंतन, तुमचं स्वतःचं वैराग्य, स्वतःची अनुभूती, स्वतःच्या बुद्धीची स्थिती तुम्ही पलटून पाहिजे. आता आज संबंध देहाचा आहे का संबंध शब्दाचा आहे, संबंध गुणाचा आहे, संबंध माझा कुणाशी आहे, भगवंताशी आहे. तेव्हा सगळं व्यावृत्त होतं, बाजूला जातं आणि तेव्हा अनुभूती तयार होती ईश्वराची, संपत्ती ज्ञानाची आणि अनुभूती सुखाची, प्राप्ती परमेश्वराची आणि त्या ठिकाणी एकता तत्वाची, स्थिती मोक्षाची, घडी परमार्थाची, अनुभूती सुखाची आणि ती अवस्था ज्ञानाची. मस्त वाटते असं खोट्या लिहाव शब्द 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 किती सुंदर आहेत. पुढे येत नाही ना हे. रोज वेगळ्या कुठे येतात, रोज वेगळ्या. आणि आम्हाला महाराज म्हणायचे कोट्या बाजूला काढा. त्यावेळेस ऐकताना कुठे सांगत नाही, कोट्या बाजूला घेत जा. आणि आम्हाला कळत नव्हतं. आम्ही कोट्या फक्त धान्याच्या बघितल्या, पण शब्दाच्या कोट्यामधून जे स्फुरण असतं ते मुक्तीला कारण असतं. जे स्फुरण असतं कोट्याच्या द्वारे ते मुक्तीला कारण असतं. म्हणून बरेच बायका मला म्हणतात तुम्ही काही स्फुरण सांगा, मला सुनून दाखव. पण नावावर तर जास्तच म्हणतात. माहिती तुम्ही सोडू नका, ते बंद करू नका. आम्हाला ते आवडतं. ओवी पुन्हा घेता येते पण स्फुरण पुन्हा येत नाही. सत्य हे बरोबर, त्रिवार सत्य.
आणि नाही म्हणून तर मला येतच ते. येत नाही का? येतच. बंद करावं बंद करावं लागते. चला. सत्वरजतमा सत्वरतमाचा भेदी प्रसर कर्माचा होत असे तो गुणाचा विकारू हा. होत असे गुणाचा विकारू हा. बघा सत्वरजतम हे परस्पर कसे वेगळे वेगळे बघा. भेदी म्हणजे तीन वेगळे. सत्वरज नाही, रजतम नाही, अंतम सत्व नाही. हे तिघांमध्ये काय परस्पर भेद आहे बघा. भेदी प्रसर कर्माचा होत असे तो गुणाचा. तो कसा प्रकार काय? गुणाचा प्रकार वेगळा वेगळा. विकारू हा पण हा विकार आहे. इथं पण खूप काय सांगता येतं. विकारू हा गुणाच्या संबंधानं केलेला वृत्तीनं मनानं व्यवहार. वृत्तीनं मन हा विकार आहे. विकार म्हणजे तिथं मायेचा विष्कार आहे. जिथं विकार तिथं अविद्या आहे. तिथे विकार नाही ती ब्रह्मविद्या आहे. परमात्मा आहे तिथं. विकारू हा शब्द का वापरला मौलीनं? जिथं गुणाचा व्यवहार होतो, वृत्तीत विकार होतो आणि भगवंत मनापासून दूर जातो आणि जगाचा संबंध होतो, अंतःकरणात सुख दुःखाचा प्रवाह होतो. हा प्रकार हा जो प्रकार होतो हा विकार आहे. निर्विकार कुठे आहे? शब्द पटापट येतात पण खरे असतात. ह्याला म्हणतात स्फुरण. इथं लिहिलेलं नसतं खाली. आहे का लिहिलेलं? मग हे आतून भगवंत देतो ना. सांगा बरं मी काय बोलले होतो तर त्याची ही मागची साखळी आहे. त्या ठिकाणी गुण बदलतात, व्यवहार होतो आणि अंतःकरणामध्ये सुख दुःखाचा त्या ठिकाणी प्रकार तयार होतो, अनुभव येतो मला. मग सुख आणि दुःख मग काय एक अवस्था राहत नाही. तुम्हाला कसं कळत नाही? कधी सुख वाटतं कधी दुःख वाटतं. मग केवळ दुःखही नाही केवळ सुखही नाही. खिचडी ताटात खाल्लेली सुख दुःखाची. मग केवळ सुख आहे तर परमात्मा आहे आणि सुख दुःख आहे ते अनात्मा आहे. हो केवळ सुख तो परमात्मा आणि सुख दुःख तो अनात्मा. त्याला जाऊ दे बापू आपण जायचं आम्हाला. मग तुमच्या बसू कुठं बसू? माझी मी ऐसा वणिकार स्वतंत्र ऋतू जैसा वनलक्ष्मी विलासा हेतू भूत. वन्य लक्ष्मी विलासा हेतू भूत. किती शब्द मस्त बघा ना. वनामध्ये फक्त वसंत ऋतूची यायचं वेळ आहे. ते सगळं ते बाग फुलानं रसानं फळानं लत बदलून जाती. फक्त निमित्त कोण आहे? वसंत आहे. रायका या माझी मी ऐसा बघा. या सगळ्याच्या मध्ये मी सुद्धा आहे. ऋतू सारखा या गुणाचा भाग कोण आहे? मीच आहे. म्हणून तर गुणाला कार्य करता येत. मी आहे म्हणून तर लताला फुल येत आणि आंब्याला झाडाला आंबा येतो. मी वसंत ऋतू त्या वनात प्रवेश करतो तर त्या झाडाला तोरणाच्या द्वारे आंबा उत्पन्न होतो. तसा मी हृदयामध्ये असतो तेव्हा हा गुणाचा कार्य होत. जर मी नाही, व्यवहार नाही, ऋतू नाही, फळ नाही. पण मी असा ऋतू सारखा आहे. मी काही करीत नाही. मी आलो की तिथं आपोआप तयार होत. तसं मी आलं की गुणाचा व्यवहार होतो. तर मी मुख्य आहे, गुण नाही. गुण येतात जातात. मी येत मी नाही जात मी नाही. कुठं काय घ्यायचं हे कळा. चला. काटा रंगणी लोपावे सूर्यकांती उद्दीपावे कमळी विकासावे जावे तमे. तारांगण लोपावे नक्षत्र निघून जावे. अमुष्याला कुठं असतात ते? सूर्यकांती उद्दीपावे म्हणजे सूर्यकांत मनाने प्रकाश व्हावं. सूर्याच्या प्रकाशात एक मणी असतो. त्याचा प्रकाश सूर्याच्या किरणात प्रकट होतो. उद्दीपावे कमळी विकासावे जावे तमे. कमळाच्या फुलाने काय करा? विकास व्हा, पूर्ण उकला ते. तसं जावे तमे. तमे म्हणजे अंधार. अंधार नाही जावा. आणि ही सगळी काय कुणामुळे झाले? हे कमळ कशामुळे घडलं? सूर्यामुळे. मग ही जर सूर्यामुळे कर्म होत असेल तर सूर्याने केले का? तसं माझ्यामुळे व्यवहार झाला तर मी केला का? हे ज्याला कळतं तो माझ्या ते, हे ज्याला कळत नाही ते गुणात आहे. सुंदर बाबा बाबा. आता
आता मी थांबत नाही. ह्या बायाला काय लागलं, बाय का म्हणतात सांगा म्हणजे कवरवी मला जायचं पुढं. एक आविर्भाव सांगितलं त्याच्यानुसार हे सगळ्या गोवे तशा लावून घ्यायच्या. या कोणाचे काजी काही, सविता जैसा देखत नाही, तैसा अकर्ता मी देही सत्ता रूप. तैसा अकर्ता मी देही सत्ता रूप. माझी सत्ता तुम्ही देहाला सत्ता दे. सगळं माझ्यामुळे होतं, तुम्ही म्हणतात मी केलं. किती अवघड आहे. केवढा अहंकार आहे पहिला, केवढा माझ आहे मनाला. सगळं मीच म्हणती बाई. तेवढी कठोर भावना असते आपली. सगळं माझं आणि मी. अवघड बर का. ऐका. या कोणाचे काजे काही, सविता जैसा देखत नाही. या कोणाचे काजे काही. हे कोण म्हणलं, कोण मनी दीप्तमान झाला ते सूर्य बघत नाही. कोणी सूर्य वाचून होत नाही. एवढे कार्य झाले सूर्य बघत नाही, त्याला माहित नाही. पण हे काम सूर्य वाचून होत नाही. तसा मी देहात आहे, मला काही माहित नाही, माझ्या वाचून काही होत नाही आणि मी काही करत नाही. तसा मी अकर्ता साक्षी आहे. बापरे बाप. हे दिलं कमळाचं खूप सांगायचं. आपल्या कुठं कळतं. झाली आहे तर बरं वाटतं शांत. पुन्हा घरात गेलं की वच 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 चालू. ही स्थिती कुठे बघतो आपण. नाही, ज्ञानीच्या स्थितीत असतो समाधान आणि ऐक्य रूप. व्यवहार करून तो व्यवहार नसतोच. आणि आपला व्यवहार संपतच नाही, निघतच नाही बुद्धीतून आमचा तुमच्या कशाला नाही. कारण स्थिर बघत मी कशा ज्ञान लोकांची स्थिरता व्यवहारात नसतात. ते करून व्यवहारात नाही, भोगून भोगात नाही. कारण ते भगवंतात ही स्थिती म्हणजे आपल्या आयुष्याची संपत्ती बेटा. कळत नाही लोकांना. का दुराचारी बनतात, का कर्मठ होतात, का कापा पुण्य उत्पन्न करतात, का भोगाला स्वर्ग नरकात जातात. हे जाणावं. काही लागत नाही तुमचं. जप लागत नाही, माळ लागत नाही, पाणी लागत नाही, काय लागत नाही. ही स्थिती बघा. कशाला काय लागतं खाली उतरायचं सांगा तुम्ही. पण ही अवस्था परमार्थाची शेवट टोक. इथं काय करायचं नाही, द्यायचं नाही, घ्यायचं नाही, जाणायचं. घेणं देणं हा व्यवहार आहे. जन्म आणि मृत्यू हा प्रारब्ध आहे. आणि त्याच्या संगतीत राहणं बुद्धीनं अमोक्ष आहे. कुठं कळत आहे, कळतच नाही. जाणून केलेलं आणि न जाणता केलेलं कर्म हे घातक आहे. दोन कुठे बोलते आता. भगवंताला जाणून केलेलं कर्म हे फार सुंदर आहे आणि न जाणता केलेलं कर्म फार घातक आहे. असे एखादी बाई आपल्या कळत नाही, तिनं किती घात केला शेवटी कळत. कशी क्रूर वागली ते नंतर कळत. किती स्वार्थी नीच होती नंतर कळत. तसं बुद्धी बी अज्ञानात होती आणि दुःख भोगताना कळते की आपण भगवंताला जाणलं नाही. कारण कपटी लोक त्यांचा व्यवहार करताना कळत नाही. सगळं संपल्यावर कळते. शिर्डीला आल्या हातात आठवून आता काय करा, सगळं झालं बाप्पा. आधी कळास हाकलली असती बाहेर, आता सगळंच करून बसले, आता काय करायचं. म्हणून संसारात पण हुशारी पाहिजे, ज्ञानामध्ये अधिकार पाहिजे, आणि श्रवणामध्ये मुक्ती पाहिजे, आणि जन्म आणि मृत्यूच्या कालामध्ये चिंतन पाहिजे. चिंतन राहत नाही. दुसरं आम्ही काहीच करणार नाही. चिंतन एक चिंतन नाही बाबा. दुसरा विषयच नाही आमच्या आयुष्यात. पण म्हणत नाही कुठं जाण, कुठे यान, कुठे गेलं, कुठं आलं. काय रुकलं आमचं. रुकलं काय, ज्याला हे कळत नाही त्याचं रुकलं. कळतच नाही माणसाला काय करावं काय करू नये. येड्याचा वादा पिच्यातच येणार. या कोणाचे काही काजी काही, सविता जैसा देखत नाही. कमळाचं फुल उगललं का सूर्यमुनी युक्त झाला त्याला माहित नाही. त्याच्यामुळे झालं त्याला कळत नाही. मग तैसा करता मी देही सत्ता रूप. तसा कोणत्या व्यक्तीनं कोणत्या गुणानं कार्य केलं मला काय करायचे. ते कार्य गुणाचं, तो भोग अंतःकरणाचा, आणि माझी सत्ता त्या परमात्म्याची. आता मी कार्याकडे कशाला येऊ, दुःख कशाला भोगू, देहाला कशाला बघू. बोलणं सोपं आहे, नान यादी ती.
मी दावोनी गुण देखे, गुणता हे मिया पोखे, याचे निशेष उरे, याचे निशेषे उरे ते मी, याचे निशेषे उरे ते मी. जे उरणारं स्वरूप ते मी आहे. क्रिया नाही, व्यवहार नाही, वृत्ती नाही, मी सगळं नाही, काहीच नाही. मी दावोनी गुण देखे, माझ्या सत्तेवर गुण प्रगट होतो. माझ्यामुळे गुण आहे, पण मी गुण नाही. बघा, माझ्यामुळे गुण आहे, मी गुण नाही. तसं गहू म्हणजे चपाती नाही, गव्हामुळे चपाती, पण चपाती म्हणजे गहू नाही. चपाती बघताना गहू आहे का? नाही. पण गव्हा वाचून चपाती नाही, पण चपाती बघताना गहू दिसत नाही. किती सुंदर उदाहरण आहे, सांगा. कारण रोज चपात्या करतात ना तुम्ही, भाकऱ्या पण झाल्या, चांगलं गेलं वाईट आलं. चपाती पचवायला हार्टला 17 तास काम करावं लागतं. चपाती 17 तास हार्ट काम करतं पचवायला, आणि भाकर 7 तास. 10 घंटे हार्टला तुम्ही काम जास्त करवतात. किती वाईट वागतात तुम्ही. का खायची रोज चपाती सांगा ना. म्हणून तर अटॅक. गुण देखे, गुणता हे मिया पोखे, हे गुण माझ्यावरच जगतात. ओके, माझ्या उत्पन्न होतात, पण मी गुणात नाही. हा नाही, पुन्हा सांगते, चला ऐका. याचे निशेषे उरे ते मी, याचे निशेषे उरते मी. गुण माझ्या सत्तेवर होतात, पण मी गुणात नाही. मी जे उरत ते स्वरूप आहे, म्हणजे संपत वृत्तीचे व्यवहार ते तुम्ही आहे. बस. ऐसे विवेकी जया उदो होय धनंजया, ते गुणातीत त्वया अर्थ पण ते. ऐसे विवेकी जया, असा आत्मा आणि अनात्माचा विवेक ज्याच्या बुद्धीमध्ये जन्मला, धारण झाला, बुद्धीला ते विवेक आणि अविवेक जमुशी प्रगट झाला. मग काय झालं? उदो होय धनंजया. उदो म्हणजे मी प्रगट होतो. बघा, ज्याच्या वृत्तीमध्ये विवेकाचा जन्म झाला, तिथे मी प्रगट झालो. त्याला कळतं खोटं काय, खरं काय. खोट्यातून बुद्धी बाहेर येते आणि खऱ्यामध्ये स्थिती होती, तेव्हा माझी प्राप्ती होती. तोपर्यंत माझी प्राप्ती नाही. ए गुणात त्वया अर्थ पण दे, त्याला त्याची खरी मूळ स्थिती प्रगट होती. कारण तो खोट्यातून खड्याकडे येतो. खरं म्हणजे मी आहे, आणि त्या खऱ्याच्या स्थिती म्हणजे आत्मतत्व आहे, आणि तो माझ्यापाशी येतो आणि खोट्या बाजूला जातो. हे विवेकाचं फल त्याला भोगायला मिळतं, आणि गुणातून तो बाहेर येतो आणि गुणातीत होऊन माझ्या सोबत राहतो. चला, कुंडली विठ्ठल श्री गुरु ज्ञानदेव तुकाराम पंढरीनाथ भगवान की जय.